2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या मलंगगडावरून एक घोषणा केली। ही घोषणा होती मलंगगड मुक्तीची। आनंद दिघेंच्या वारसा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे त्याचे बरेच पडसाद सुद्धा उमटले। पण आता हाजी मलंगगड वाचवण्यासाठी तिथल्या दर्ग्याच्या ट्रस्टींनी थेट माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींना पत्र लिहिलंय। निवडणुकांचं वारं वाहू लागलं असतानाच वादाची वादळं उफाळू लागलीत आणि त्याचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट बघूयात। मलंगगड मंदिर आहे की दर्गा? मलंगगडाच्या दाव्यावरून पुन्हा वादंग। मलंगगड दर्ग्याचं माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींना पत्र। मलंगगड वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती। हाच आहे ठाण्यामधला मलंगगड। मात्र त्याच्या दाव्यांवरून सुरू असणारा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय। या वादासाठी कारणीभूत ठरलंय ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक विधान। याच मलंगगड मुक्तीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि जुन्या विषयावरून नव्या राजकारणाला सुरुवात झाली। आणि मलंगगडाच्या वादाचा विषय थेट बाबरी मशीद आणि राम मंदिराशी जोडण्याचाही प्रयत्न होतोय। मलंगगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे। या मलंगगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो। हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। एकनाथ शिंदे जिसको बीजेपी सपोर्ट कर रही है वो कह रहे हैं कि जो दरगाह है बरसों से माने 200 साल 300 साल से दरगाह है, बोले उसको हम चेंज कर देंगे। अरे भाई, आप मुख्यमंत्री है महाराष्ट्र के, आपकी नज़र में सब बराबर होना चाहिए, चाहे किसी का मजहब हिंदू हो या मुसलमान हो, ईसाई हो, दलित हो या फिर आपके बौद्ध मजहब के हो या सिख हो। और आप एक समुदाय की और वो भी मुख्यमंत्री रहते हुए, एक डिप्टी सीएम रहते हुए इस तरह की बकवास कर रहे हैं। आता थेट मुख्यमंत्र्यांनीच मलंगगड मुक्तीचा नारा दिल्यामुळे मलंगगडचा दर्गा वाचवण्यासाठी मलंगगड दर्ग्याच्या ट्रस्टींनी थेट माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींना मदतीसाठी साथ घातली आणि त्यासाठी थेट पत्र धाडण्यात आलंय, ज्यामध्ये मलंगगडला धोका असल्याचं लिहिण्यात आलंय। हाजी मलंग दर्ग्याच्या संरक्षणासाठी माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींना पत्र लिहिलंय। उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून हाजी मलंग दर्ग्याला धोका असल्याचा उल्लेख आहे। सरकारी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव वाढत असल्याचाही आरोप होतोय। हाजी मलंग दर्ग्याबद्दल सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याचाही आरोप आहे। मलंगगडावरती राहणाऱ्या मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत। वर्षानुवर्ष शांततेत राहणाऱ्या 2 समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींनी हाजी मलंग दर्ग्याच्या संरक्षणासाठी मदत करावी असाही उल्लेख या पत्रामध्ये आहे। हम लोग ने आईजी बॉम्बे उनको लेटर दिए, कुलाबा में पुलिस कमिश्नर को दिए, थाना और सब जगह देते और हमेशा हम लोग लेटर देते हैं। और ऐसी हमारी जितनी दरगाह है उसकी कमेटी है, कमेटी के हमारे वो चीफ हैं सोहेल खंडवानी, उसको भी हमने इन्फॉर्म किया कि अपने मुंबई में, थाना में, महाराष्ट्र में अमन शांति है, हम लोग हिंदू मुस्लिम भाईचारे से रहते हैं, वो खराब होना नहीं चाहिए। आप गवर्नमेंट के अंदर भी आपके तालुकात है तो आप ऊपर भी आप भी इन्फॉर्म करो कि शांति रहे हमारे को। हे देवस्थान सर्वधर्म देवस्थान आहे म्हणून याची नोंद आहे आणि तशाप्रमाणे ह्याचा व्यवहार अनेक वर्ष चालू होता। पण ह्या काही ट्रस्टींनी हे देवस्थान वक्फ बोर्डाला वर्ग केलं। हे देवस्थान पूर्वीप्रमाणेच त्याची नियुक्ती होऊन चाललं पाहिजे आणि हे देवस्थान कोणताही मुसलमानाचं किंवा हिंदूंचं असं देवस्थान नसल्यामुळे हे देवस्थान जसं पूर्वापार ज्या स्थितीत होतं तशाच पद्धतीने चाललं पाहिजे आणि त्याच्या सर्व नियुक्त्या त्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो। आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद मुद्दाम उफाळून आणला जातोय। सोबतच मतांच्या ध्रुवीकरणासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजप असले प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे। मात्र याआधी हा वाद नेमका काय आहे त्याचा इतिहास समजून घेऊया। 80च्या दशकामध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित झाला। सध्या वादाचे हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। मलंगगडावरील प्रार्थना स्थळाला समाधी म्हणायचं की दर्गा हा वाद आहे। मलंगगड इथली समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचा दावा आहे।
मलंगगडावर दरवर्षी पालखीचं आयोजन असतं. मलंगगडावरच्या मंदिरात दररोज पूजा सुद्धा होते. इथली समाधी ही मलंग बाबाची कबर असल्याचा मुस्लिम समाजाचा दावा आहे. दोन्ही गटांनी जमिनीच्या एका भागावर ताबा घेतलाय. अनेक वर्षांपासून इथल्या जमिनीचा आणि समाधीचा वाद सुरू आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडून ही परंपरा सुरू झाली. हिंदूंची वहिवाट राखण्यासाठी दरवर्षी इथे घंटानाद आणि आरती होते. मलंगगडाबाबतचा वाद हा 1980 पासूनचा आहे. आज उकरलेला वाद नाहीये. तेव्हा काँग्रेसने उगीच खोटे आरोप करू नयेत की आम्ही समोर येणाऱ्या इलेक्शनला तोंडासमोर धरून हा वाद उकरत आहोत. हिंदूंचाच मलंगगड आहे आणि तो जर आम्ही म्हणालो तर त्यात गैर काय? काँग्रेसला एका विशिष्ट समाजाबद्दल एवढा पुळका का आलेला आहे? तेव्हा मलंगगडाबाबत जे काही मुख्यमंत्र्यांनी उद्गार काढलेले त्या उद्गारांना मी समर्थन देतो. ते काही चुकीचं नाहीये. याच्यातून काय सिद्ध होतं की निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या शांततेमध्ये हिंदू मुस्लिम वाद तयार करायचे एवढी वर्ष, आता 4 वर्ष झाली, याच्या अगोदरची पण वर्ष झाली, त्यावेळी कोणाला सुचलं नाही. बरं 1 वर्ष अगोदर निवडणुकीच्या सुचलं काय यांना, तर ते सुचलं नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर असे वाद तयार करायचे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून हिंदू आणि मुस्लिम मताचं ध्रुवीकरण करायचं आणि फक्त शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या गोळ्या मारण्याचा प्रकार हा भाजप करतंय. खरं तर अशा प्रकारचे वाद निवडणुकांच्या तोंडावर उफाळून काढण्याचे आरोप होतात. त्यामागे काही कारणं सुद्धा दिसतात. आता ही राजकीय वर्तुळामधल्या चर्चेनुसार या वादाचं मूळ मलंगगड असण्याचं कारण आहे त्याचं स्थान. त्याचं मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या MMRDA पट्ट्यामध्ये असलेलं महत्त्व. या प्रश्नावरती जर इथे मतांचं ध्रुवीकरण झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला सुद्धा हादरा बसू शकतो. शिंदेच्या शिवसेनेसह भाजप महायुतीचा फायदा होऊ शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद आहे, पण शिवसेना फुटल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे याच कल्याण विभागातल्या लोकसभा मतदारसंघातून येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. एकूणच निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं असतानाच वादांची वादळं सुद्धा उफाळू लागली आहेत आणि या वादळांमुळे या पट्ट्यामधली शांतता नुकसानग्रस्त होऊ नये म्हणजे झालं. प्रदीप भणगे आणि रिद्धेश हातीमसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.